नमस्कार. ऐकून महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये CGPच्या समर्थनार्थ शहरातील वकील मोठ्या संख्येने एकवटले. न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता व संवैधानिक मूल्याचे संरक्षण आणि कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी वकिलांनी एकजुटीचा संदेश देत शांतपूर्ण पद्धतीने पाठिंबा व्यक्त केला. यावेळी शांततेत सर्वांनी आंदोलन करत विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यात आला. वकिलांचा आवाज बंद झाला आणि वकिलांचा आवाज प्रकरणात आंदोलन करत असताना त्या विद्यार्थ्यावर या सरकारने मोदी सरकारने अचानकपणे हल्ला करून अनेक विद्यार्थिनीला एकदम जखमी केलेले आहे. कोणताही त्यांचा दोष नसताना शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करत असताना त्यांच्यावर जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाविरुद्ध भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयाचे वकील संघ व जिल्हा न्यायालयाच्या वकील संघातर्फे त्यांचा जाहीर निषेध आम्ही इथे करत आहोत. त्यानिमित्तानं आम्ही इथे जमलेलो आहोत. विठ्ठलराव कदम हायकोर्ट औरंगाबाद जे.पी. कदम जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला तो लाठीचार्ज होण्याची गरज नव्हती. विद्यार्थ्यांजवळ कोणत्याही प्रकारचे हत्यार नसताना कोणताही गिल्टी इंटेन्शन नसताना पोलिसांनी जो लाठीचार्ज केला तो त्याला आम्ही निषेध करण्यासाठी सर्व वकील मंडळी इथे क्रांती चौकामध्ये आलेली आहे. कारण क्रांती चौकामध्ये जे शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये न्याय दिला तर त्यांचा आधार घेऊन आम्ही इथे क्रांती चौकात जमा झालेलो आहोत. संविधानाला बळकटी मिळावी, लोकशाहीला बळकटी मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सरकारने संवाद करावा हा दृष्टिकोन घेऊन आम्ही सर्वजण एक गव्हर्नमेंटला हात देण्यासाठी गव्हर्नमेंटला आमचा मॅसेज पोहोचवण्यासाठी इथे सर्व जमा झालेलो आहोत. विद्यार्थ्यांचे रोजगाराचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जे सोशिओ इकॉनॉमिक पॅरामीटर ज्यांच्या भविष्यासाठी अफेक्ट होत आहेत या प्रायव्हेटायझेशन पॉलिसीमुळे ते सर्वजण त्रस्त आहेत आणि त्रस्त असल्यामुळे ते रस्त्यावर आहेत आणि रस्त्यावरच्या विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करणे जे कमजोर आहेत, जे वीक आहेत, विद्यार्थी जे 15, 16, 17, 18 वर्षाचे जे विद्यार्थी आहेत ते कमजोर आहेत. ज्यांना ह्युमॅनिटीने सांभाळून घ्यायचे तर त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांचा निषेध करण्यात आणि गव्हर्नमेंट संवाद न करता असल्यामुळे आम्ही या माध्यमातून की गव्हर्नमेंटने संवाद करावा, त्यांचे प्रश्न हातावे ही विनंती. आपलं नाव? माझं नाव ॲडव्होकेट डॉक्टर सुनील वारकर, हायकोर्ट औरंगाबाद बेंच. विद्यार्थ्यांवर जो भयानक लाठीचार्ज झालेला आहे त्या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी ह्या जखमी झालेल्या आहे. त्याची मागणी साधी आहे की प्रधान फक्त या मोदी सरकारच्या मला असं वाटतं की ह्या हजारो विद्यार्थ्यांवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्या अन्याय अत्याचार करणाऱ्या पोलिसांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या देशामध्ये हजारो विद्यार्थी या विद्यार्थ्यांना अन्याय होत असताना या देशाचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणतो की मला टाईम नाही आहे. मग या चीफ जस्टिस ऑफ इंडियाला टाईम कशासाठी आहे? कारण या ICOची सुरुवात चीफ जस्टिस ऑफ इंडियाने केली आहे. त्यांची या विद्यार्थ्यांना जर काँग्रेस पार्टी म्हटलं तर आज काँग्रेस पार्टीचा जन्म झाला नसता. परंतु या देशामध्ये आज या देशामध्ये या सरकारने मदत करून इथल्या सरकारला
संघटनेला वकील मंडळींनी भरभरून सपोर्ट करून इथल्या गव्हर्नमेंटचा निषेध करतो.